नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2021, 22, 23 या साली जर अर्ज केलेले असतील, तर यामधील जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील, तर अशा शेतकऱ्यांना मॅडम महाऊर्जाकडून आपल्या मोबाईलवर SMS हे प्राप्त झालेले आहे. तर अशा शेतकऱ्यांनी आपला जो काही भरणा रक्कम आहे 3 HP चा, 5 HP चा, 7.5 HP चा ती भरणा रक्कम आपणास भरून घ्यायची आहे आणि आपली जी काही कंपनी आहे, ही कंपनी यामध्ये निवडून घ्यायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपणास Google Play Storeवर आपल्या मोबाईलमध्ये मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. तर यामध्ये आपणास सुरुवातीला काही परमिशन मागितल्या जातील, त्या परमिशन आपणास अलाउ करायच्या आहे. तर मी मित्रांनो, यासाठी ऑलरेडी व्हिडिओ हा बनविलेला आहे. तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या. तर तेथे आल्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर OTP हा सेंड झाला, तर आपण समजायचे की आपली या अर्जामध्ये निवड झालेली आहे. तर आपला मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड, लॉग इन विल बी रिझ्यूम सून अशा प्रकारे माहिती दाखवत असेल, तर आपण समजायचे की आपली यामध्ये सध्या तरी निवड झालेली नाही. तर यामध्ये अशा शेतकऱ्यांचे यामध्ये लॉग इन होतील, ज्यांचे अगोदर पंप हे फेड झालेले आहे आणि ज्यांची यामध्ये सध्या निवड झालेली आहे. तर मित्रांनो, आपणास इतर कोणतेही ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे नाही, तर यामध्ये आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. तर मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हेच ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणास आणखी एक काम करायचे आहे, ते म्हणजे आपला जो काही बेनिफिशरी ID आहे, MK ID आहे आणि पासवर्ड आहे, तो टाकून आपणास एकदा या पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. याची पण लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लॉग इन झाल्याच्या नंतर पोर्टलवर आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपला मोबाईल नंबर तिथे काय दाखवत आहे. पोर्टलवर जर वेगळाच नंबर दाखवत असेल आणि ॲपमध्ये आपण जर दुसराच मोबाईल नंबर टाकत असताल, तर आपले त्या ॲपमध्ये लॉग इन व्हायचे नाही. जर पोर्टलमधील जर मोबाईल नंबर हा चुकीचा पडलेला असेल, तर आपणास मेडाचे जे काही ऑफिस असेल आपल्या डिस्ट्रिक्ट लेव्हलला, तेथे जाऊन आपला मोबाईल नंबर चेंज करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, यामधील जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील, तर अशा शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे सुद्धा प्राप्त झालेली आहे. ती यादी जर आपणास पाहिजे असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे. ती लिंकवर क्लिक करून आपण आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे, हा टेलिग्राम ग्रुप एकदा जॉइन करून घ्या. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्या यादीमध्ये जर आपले नाव नसेल, तरी पण आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर टाकून मेडा बेनिफिशरीचे जे काही ॲप आहे, त्यामध्ये आपला मोबाईल नंबर एकदा टाका आणि लॉग इन करून पहा. तर एखाद्या वेळेस काय होतं मित्रांनो, की यादीमध्ये एखाद्या वेळेस नाव सुद्धा नसते, परंतु आपल्याला जे काही ॲप दिलेले आहे मेडा बेनिफिशरी, या ॲपमध्ये आपण आपला मोबाईल नंबर टाकून आपले स्टेटस एकदा चेक करून पहा. तर मित्रांनो, हे होतं कुसुम सोलार योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.